नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मा या मूव्हीचा रिव्ह्यू. तर ह्या सिनेमाची स्टोरी थोडक्यात अशी आहे की चंदरपूर हे एक वेस्ट बेंगालमध्ये गाव आहे, जिथे काही अ, कुप्रथा चालतात मुलींच्या बाबतीत. तर तिकडचाच जो हिरो आहे तो राहतो आहे सध्या शहरात राहतो आहे, आणि त्याचीच बायको आहे अंबिका, जी आपल्या काजोल मॅमने भूमिका साकारलेली आहे. आणि त्यांना एक मुलगी आहे. ते शहरात शांतपणे राहतात. त्यांची मुलगी नेहमी आपण गावाला जाऊया असे हट्ट करत असते, पण तिकडच्या काही कुप्रथांमुळे ते तिला गावाला घेऊन जात नाहीत. परंतु काही कारणामुळे त्यांना त्यांची जी हवेली आहे गावातील मोठी वाडी, ती विकण्यासाठी तिथे जावं लागतं. तर तसेच त्यांचे वडील वारतात, त्यावेळेला ते तिथे जातात, आणि तिथून परत येतानाच त्यांचा अपघातात मृत्यू होतो. तर त्यानंतर ती जी वाडी आहे ती विकायचं काम काजल मॅम म्हणजे अंबिकावर येतं, आणि तिला तिकडे जावं लागतं. तर त्यावेळेला मुलगी हट्ट करते की मला जायचंच आहे, आणि मग मुलीला घेऊन तिला तिकडे जावंच लागतं. आणि त्यानंतरचा सिनेमा काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरला जावं लागेल. तर पुढे जाऊन अंबिकाच्या मुलीचं काय होतं, तिला तिला पहिल्यांदा तिचे पिरियड्स येतात, आणि त्यानंतर अंबिका आपल्या मुलीला वाचवू शकते का, की त्यांच्या घराण्याला जे काही लाभलेलं आहे त्याच्यापासून ती वाचवू शकते का, पुढे तिचं काय होतं, तिच्या मुलीचं काय होतं, हे सगळं आपल्याला या सिनेमात दिसणार आहे. तर सिनेमाच्या ट्रेलरमध्येच आपल्याला पूर्ण सिनेमाची कथा दिसलेली आहे, दाखवण्यात आलेली आहे. मा कालीबद्दल आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. याच्यात मायथॉलॉजिकल अँगल आहे. सुरुवातीला जेव्हा आपण त्या वाडीमध्ये जातो त्यानंतर थोडीशी भीती वाटत राहते, किंचित, खूप अशी नाही पण भीती वाटते. हा ॲक्च्युली हॉरर सिनेमा आहे, हा हॉरर कॉमेडी नाही आहे. सो ह्याला हॉररचा बेस आहे, आणि मायथॉलॉजिकल बेससुद्धा आहे, जो आपल्याला ह्या सिनेमात शेवटी शेवटी दिसायला लागतो. तो जो अँगल आहे मायथॉलॉजिकल तो मला आवडला. हॉररसुद्धा ओके ओके होता. याच्यामध्ये VFX वापरलेलं आहे, तर ते थोडंसं कदाचित तुम्हाला क्रिंज वाटू शकतं, पण इट्स ओके, तेवढं चालतं. सो हा सिनेमा जो आहे हा मला ओके ओके काइंड ऑफ वाटला. म्हणजे असं खूप थ्रिलिंग, खूप ग्रिपिंग किंवा अनप्रेडिक्टेबल आहे, खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहे, आपण एकदम खुर्चीला खिळून राहतो असा नाही आहे, पण ओके काइंड ऑफ आहे, वन टाईम वॉच नक्कीच आहे. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर एक असा हॉरर मायथॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा नक्कीच पाहायला जाऊ शकता. ह्याच्यात न्यूड ॲडल्ट असं काही नाही आहे, फक्त मुलींच्या पिरियड्सबद्दल दाखवलेलं आहे. सो तो काही टॅबू नाही आहे. हल्ली मुलांना स्कूलमध्येच कळलेलं असतं की पिरियड्स काय आहे. सो ती काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे. सो नक्कीच तुम्ही तुमच्या 12 वर्षाच्या मोठ्या मुलांना घेऊन हा सिनेमा पाहू शकता, वन टाईम वॉच करू शकता. थोडीशी कथा प्रिडिक्टेबल होत जाते, सो त्यामुळे थोडासा तुमचा इंटरेस्ट हळूहळू कमी होऊ शकतो. त्याच्यात काही काही गोष्टी आहेत ज्या बंगालीमध्ये दाखवलेल्या आहेत, त्याचं ट्रान्सलेशन खाली आपल्याला दिसत नाही इंग्लिशमध्ये. सो तिथे आपण थोडंसं अडकतो. जर तुम्हाला बंगाली कळत असेल तर तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. काही बंगाली वर्ड्स आली आहेत, पूर्ण बंगाली लाईन्स आहेत, त्या नाही कळत. सो त्या काही गोष्टी कळल्या थोडासा सिनेमा थोडासा रेंगाळतो, आणि पण तीसुद्धा कथा दाखवणं गरजेचं होतं. सो ती कथा दाखवलेली आहे, कारण जर आपल्याला बेसच नाही माहिती आहे तर आपल्याला हे का घडतं हे कसं कळणार. सो तो बेससुद्धा दाखवलेला आहे. त्याच्यात थोडासा सिनेमा रंगावतो, पण ते इम्पॉर्टंट होतं. सो थोडासा प्रेडिक्टेबल होतो हा निगेटिव्ह पॉईंट, आणि भीती थोडीशी कमी वाटते, जशी वाटायला पाहिजे हॉररमध्ये, जसं अंगावर काटा आला पाहिजे किंवा तसं नाही होत. आणि VFXमध्ये थोडंसं वर खाली आहे. सो ते तुम्ही जर ॲडजस्ट करू शकला तर नक्कीच हा सिनेमा एन्जॉय करू शकता.